ताई, दादा, मावशी, या सप्ताहात प्रहार सेवेला आणि गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी केंद्रामध्ये नोंदणी केली ना? अरे नाही ना देव का, यावेळी जमणार नाही ना, लग्नाला जायचं आहे ना आणि मला गावाला जायचं आहे. अरे हो, पण आपल्या संकटकाळी कायम पाठीशी असणाऱ्या आणि आपल्या सुखदुःखात कायम सोबत असणाऱ्या त्या परब्रह्माच्या सोहळ्याचं, आपल्या स्वामींचं सप्ताहाचं तुम्हाला महत्व वाटत नाही का? तुम नहीं आओगे स्वामी के धाम पे तो स्वामी कैसे आएंगे तुम्हारे काम में? चला आता आम्ही पण लवकरात लवकर जाऊन गुरुचरित्र पारायणासाठी आणि प्रहार सेवेसाठी नोंदणी करून घेतो. तुम्ही पण करून घ्या. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज या दादांचा अनुभव आपण ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि आपल्याला कळणार आहे खरंच स्वामींना काय प्रिय आहे आणि कशी भक्ती केल्यानंतर स्वामी देखील आपल्याला दर्शन देऊ शकतात. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा. चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, माझे नाव राजेंद्र दहे. मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, मी पण तुमच्यासारखाच स्वार्थासाठी स्वामींची खूप सेवा करत होतो. मी प्रत्येक वेळेस संकल्प करायचो आणि स्वामींना काही ना काही मागत बसायचो आणि असंच स्वामींनी देखील माझ्या ज्या चांगल्या इच्छा आहेत आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला खूप काही स्वामींनी आत्तापर्यंत दिलं. आणि जेव्हा मी गुरुचरित्र पारायणाला बसलो होतो त्यावेळेस मला खरं मर्म काय आहे ते कळालं. गुरूंची भक्ती कशी करावी, गुरूंकडे काय मागावं याचं ज्ञान मला प्राप्त झालं. ज्या दिवसापासून मला ते ज्ञान प्राप्त झालं त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी स्वामींच्या सेवेत आलो. आणि मठामध्ये गेल्यानंतर एक मंत्र नेहमी म्हणला जायचा, क्षणान्मात्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न वेद कोटी पुण्यथा. हा मंत्र जेव्हा मी ऐकला आणि तेथील दादांनी या मंत्राचं सर्व काही आम्हाला व्यवस्थित सांगितलं, त्याचा अर्थ सांगितला, त्यावेळेस कळालं की नाही, खरंच स्वामींची सेवा ही अशी नाही, स्वामींची सेवा ही खूप वेगळी आहे. तेव्हापासून मी त्या अर्थाने स्वामींची सेवा ही करू लागलो. मी आता रोज देवपूजा वगैरे करायचो आणि त्यानंतर महाराजांचा जप करत राहायचो. आणि स्वामींकडे आता कधीही मठात जाऊ, कुठेही जाऊ, अक्कलकोटला जाऊ, मठात जाऊ, घरातही पाया पडल्यानंतर स्वामींना एकच मागणं मागायचो, स्वामी राया मला भेट द्या, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. एवढंच मागणं स्वामींकडे मला असायचं. स्वामी, तुमच्या कृपा आशीर्वादाने मी खूप सुखी आहे, खूप समाधानी आहे. आयुष्यात जे काही घडत आहे ते तुमच्या कृपेने, तुमच्या इच्छेने घडत आहे. चांगलंही असो आणि वाईटही असो, मी एवढंच स्वामींना नेहमी म्हणत असायचो. आणि काय झालं ना की असंच खूप दिवस झाले, असंच माझा रोज दिनक्रम चालू होता. त्या दरम्यान काय झालं की एक दिवस मी आंघोळ करत होतो. आंघोळ करता करता मला आवाज आला, खाली पार्किंगमधून आवाज आला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं मोठ्याने आवाज येत होता. कोणी मोठ्याने बोलत होतं, असं कडखर आवाज होता. मला तो आवाज कोणाचाही बघायचं होतं. मी पटपट आवरलं आणि खाली गेलो तर सर्वांना विचारलं इथं कोण आवाज देत होतं, स्वामींना कोणीतरी बोलवत होतं. तर त्यावेळेस प्रत्येकजण म्हटला, नाही, अशी कोणी व्यक्ती आली नाही आणि कोणीही काही बोलत नव्हतं, तुम्हाला भास झाला असेल. त्यावेळेस मनामध्ये कुठंतरी एक चुरचूर लागली की नाही, खरंच स्वामी काहीतरी होतं, कोणीतरी आलं होतं, मला हा भास नव्हता, हे खरं होतं. आणि त्यानंतर काय झालं ना की मग गुरुवारी पुन्हा सकाळी मी उठलो, माझी देवपूजा वगैरे झाली आणि सर्व आवरलं. मुलाला मला शाळेमध्ये सोडवायचं होतं, त्यामुळे सर्व आवरल्यानंतर मग पुन्हा मला खालून आवाज येऊ लागला मोठ्याने, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता मला ती व्यक्ती शोधायची होती आणि मी पटकन मुलाला घेतला आणि खाली लिफ्टमध्ये खाली गेलो. खाली गेल्यानंतर मला एक व्यक्ती आमच्यासमोरून खूप लांबवर जाताना दिसत होती आणि मग मी त्या व्यक्तीचा पाठलाग केला. मुलाला पटकन सोडलं आणि त्या व्यक्तीच्या मागे मागे मी गेलो. तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीला मी बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांच्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्राचा जप चालू होता. मी म्हटलं, बाबा धरा ही दक्षिणा. मी त्यांच्या हातावरती 11 रुपये ठेवले आणि त्यांचे दर्शन घेऊ लागलो. त्यावेळेस ते म्हटले, दर्शन घेऊ नको, मला वेळ झाला आहे, खूप वेळचा मी थांबलो आहे असं म्हणे. आणि आता तुझी वेळ संपली म्हणे, आता अक्कलकोटला ये म्हणे, अक्कलकोटला आल्यानंतर जोशी मठामध्ये ये म्हणे, असं ते म्हटले. आणि तर पटपट चालू लागले. मी त्यांच्या मागे पळतच होतो पण ते मला काही आवरायना, ते खूप पटपट
निघून गेले. त्यानंतर मी थक्क झालो. आता काय करावे? स्वामी म्हटलं, नाही, मी खूप दिवसाचं तुम्हाला विनंती करत होतो, मला दर्शन द्या, मला भेट द्या. स्वामी ते तुम्हीच होतात. मी म्हटलं, आणि मला स्वामींनी जोशी मठामध्ये जायचं का बरं सांगितलं? आणि मला हा जोशी मठ, जोशी कुठं आहे हे देखील माहीत नव्हतं. अक्कलकोटमध्ये मला फक्त आणि फक्त वटवृक्ष मंदिर आणि समाधी मंदिर एवढंच माहीत होतं. हे कुठं आहे मला नाही माहीत. पण मी आवर्जून म्हटलं, नाही, आता अक्कलकोटला जायचं आहे. स्वामींनी सांगितलंय ना, तर मठात जायचं, तर मी जाणार, शोधणार, असणार म्हणजे असणार. मग मी अक्कलकोटला थोड्या दिवसांनी गेलो. गेल्यानंतर कळालं की जोशी मठ कुठे. मी खूप चौकशी केली. त्यानंतर कळालं की वटवृक्षाच्या पाठीमागेच आपला हे जोशी मठ आहे म्हणून. मग मी तिथे गेलो. खूप छान वाटलं. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे स्वामींनी स्वतः त्यांच्या पादुका हे ठेवलेल्या आहेत आणि मग त्या पादुकांचं दर्शन वगैरे घेतलं. पण स्वामी भक्तांनो, मला एक गोष्ट कळालीच नाही की स्वामींनी मला इथे का बरं बोलावलं आणि तिथे काय होतं ते आत्तापर्यंतही मला कळालं नाही. पण जे काही असेल ते स्वामी. पण आता मी जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जातो ना, तेव्हा तेव्हा तिथे गेल्याशिवाय राहत नाही. कारण काहीतरी नक्की माझ्या आयुष्यात तिथे घडणार आहे, काहीतरी माझ्यासोबत तिथे आहे, म्हणून स्वामींनी मला तिथे बोलवलेलं आहे. हा माझा दृढ विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून स्वामी सेवेत आलो ना, तेव्हापासून जीवनातील सर्व काही दुःख मी विसरून गेलो आहे. खऱ्या अर्थाने आनंद काय असतो हे मला कळलं आहे. स्वामींच्या सेवेमध्ये जे सुख आहे, जे समाधान आहे, जी मन शांती आहे ना, ती तुमच्या कुठल्याही याच्यामध्ये नाही. तुम्ही कितीही पैसे खर्च करा, पण तुम्हाला ही मन शांती मिळू शकत नाही. आत्मिक समाधान काय असतं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने होऊ शकतं. तुम्ही फक्त काही नाही जमलं तरी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. स्वामींनी हे वचन सांगितले आहे. ते वचन कधीच खोटे होणार नाही. त्यामुळे फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींची प्रेमाने, भक्तीने, भावाने सेवा करा. एक दिवस असा येईल की तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळालेलं असेल. असे मला आत्तापर्यंत स्वामींचे आलेले हे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होते. खरंच खूप छान अनुभव आहे दादा तुमचे. खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून. तुम्हाला कसे वाटले स्वामी भक्तांनो? तुम्ही देखील कमेंटमध्ये या दादांना नक्की कळवा की तुमचा अनुभव कसा वाटला. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.